नमस्कार, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी चे फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म भरणं सुरू झालेले. 10वी पास वरच फॉर्म भरायचे आहेत. 22,000 प्लस जागा आहेत. याच्यामध्ये महिलांना फॉर्म भरायचे आहेत. आता झोन कोणता सिलेक्ट करावा याच्याविषयीचा माझा ऑलरेडी एक मागचा व्हिडिओ तो तुम्ही पाहू शकतात. झोन नंतर दुसरा जो महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे पोस्ट प्रिफरन्सचा. आणि महिलांसाठी हा थोडा जास्त आवश्यक असतो. तुम्ही ज्या पोस्टला नंबर 1 ला देणार आणि तुमचे जर मार्क चांगले असतील तर तुम्हाला पहिलीच पोस्ट मिळून जाईल. म्हणून तो पोस्ट प्रिफरन्स देताना फार महत्वाचं आहे. हे पोस्ट प्रिफरन्स देताना सगळ्यात आधी तुम्हाला पाहावं लागतं की कामाचा वर्कलोड किती, त्याच्यानंतर कामाचं ठिकाण कोणतं आहे, त्याच्यानंतर रिमोट लोकेशन आहे का हे फार बघावं लागतं. डे ड्युटी, नाईट ड्युटी अशा पद्धतीने लागतात का, हे सगळे फॅक्टर्स महिलांना थोडे कन्सिडर करावे लागतात. हे कन्सिडर करूनच तुमच्यासाठी एक रिसर्च बेस्ड व्हिडिओ जो आहे तो मी घेऊन आलेलो आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत लाईक करा. आणि ज्या कोणी महिला असतील किंवा बाकी पुरुष असतील तयारी करत असतील या पदासाठी, तर आपण एक वंदे भारत नावाची एक बॅच लॉन्च केलेली. आता या परीक्षा मराठीतून होणार, पण मराठीतून तेवढे दर्जेदार साहित्य अजून तयार झाले नाही, तर त्याच्यासाठीच ही बॅच तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेचे बेसिक ते ऍडव्हान्स सगळं काही तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे. ग्रुप डी मध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण घेऊ शकाल हे अशा पद्धतीने ही संपूर्ण कोर्सची रचना आपण केलेली. सोबत 10,000 प्रश्न तुमच्या प्रॅक्टिससाठी देणार आहोत. पीडीएफ पीपीटी नोट्स वगैरे तुम्हाला मिळतील. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. आणि ही बॅच आता सुरू होते मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होते. एकदम फ्रेश लाईव्ह असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या बॅचला एनरोल करा तुम्ही. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जातात तर लक्षात घ्या त्यावेळेस फॉर एक्झाम्पल मी आरआरबी मुंबई हे समजा सिलेक्ट केलेलं असेल तुम्ही, ओके, आरआरबी मुंबई, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं काय म्हटलं जातं, क्लिक प्लस आयकॉन टू सिलेक्ट द इंटरेस्टेड झोन और पोस्ट टू अप्लाय, क्लिक cross icon to remove the selected post and drag the post and rearrange the post sequence number as per your choice. तिथे वेगवेगळे दिले असतात. समजा मुंबईला, वेस्टर्न मुंबईला 11 पद होती, तर ते 11 पदांचं तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. समजा पहिल्या पदावर काय टाकलं इथे, असिस्टंट ट्रॅक मशीन सीआर सेंट्रल रेल्वे, ट्रॅकमॅन मेंटेनर ग्रेड 4. तर हा उदाहरण दिले बरं का, तुम्हाला हा प्रिफरन्स टाकायचा नाही, प्रिफरन्स जो मी पुढचा आहे, परंतु अशा पद्धतीने तुमचा प्रिफरन्स येतो. इथं जेव्हा वरती खाली कराल तर हा नंबर चेंज होतो. समजा 2 विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या दोघांनी सारखाच प्रिफरन्स टाकलाय. एकाला 50 गुण आहेत आणि दुसऱ्याला 60 गुण आहेत. मग जो 60 वाला असेल त्याने हे टाकलं असेल तर त्याला हे भेटून जाईल. 50 वाल्याला मे बी दुसऱ्या नंबरचं भेटून जाईल. म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने असेल. तुम्हाला मार्क चांगले असतात किंवा तुमचे मार्क्स हे जरी असतील तरी तुम्ही ज्या पद्धतीने प्रिफरन्स टाकले त्या पद्धतीने तुमची निवड जी आहे तर ते करण्यात येईल. हे महत्वाचं असतं. आता लक्षात घ्या, आता मी याच्यासाठी वेस्टर्न रेल्वे मुंबईचं उदाहरण देतो बरं का, कारण की मला माहिती आहे बऱ्याच महिला शक्यतो मुंबईलाच फॉर्म भरतील, एक तर सेंट्रलला भरतील किंवा वेस्टर्नला भरतील. वेस्टर्नला जास्त जागा आहेत, तर वेस्टर्न रेल्वे मुंबई इथं सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं माहितीये का, तुम्ही जागा पाहायच्या कोणत्या पदाला किती जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरी पहा, म्हणजे एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, टोटल. तर या पहिले तुम्ही जागा बघा की कुठं जागा जास्त आहे, त्याच्यानुसार तुम्ही एक टेबल तयार करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही एससीच्या महिला असाल तर एससी प्लस ओपन एवढं जागांचं कॅल्क्युलेशन करा, एवढा एक टेबल तयार करा. एससी प्लस एसटी प्लस ओपन, ओबीसी प्लस ओपन, अशा पद्धतीने तुम्ही पहिले सिलेक्ट बघा, तुमचं काम बघा आणि त्या प्रिफरन्स तसा लावून घ्या खालून तर वरपर्यंत त्या पद्धतीने. ओपनच्या जागांवर क्रम लावू नका, तुमच्या कॅटेगरीनुसार क्रम लावा. ज्यांचं ओपन असेल तर त्यांना तर इथं कळूनच जाईल की ट्रॅक मेंटेनर ला सगळ्यात जास्त जागा आहेत. ट्रॅक मेंटेनरला अशा पण सगळ्यात जास्त जागा येतात, जवळपास बघा 1599 जागा तर ट्रॅक मेंटेनरला आहेत. मग तुम्ही असं नका करू की लगेच जास्त आहे म्हणून त्याला नंबर 1 ला ठेवणार. महिलांनी खास करून विशेष लक्ष द्या. पुरुषांना तर ट्रॅक मेंटेनर हे पद भारीच वाटतं, कारण की सिलेक्शन होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात या पदाला. ओके, या 22 मध्ये 11 आहे काहीतरी 1000 जागा तर फक्त ट्रॅक मेंटेनरच्या आहेत. मग इथं पाहिलं बघा याला जास्त जागा आहेत. त्याच्यानंतर बघा 300 जागा आहेत असिस्टंट एस अँड टी. ओके, पुढचा आहे पॉइंट्समन बी, 751 जागा आहेत. त्याच्यानंतर 152 जागा असिस्टंट कॅरेज अँड वेगन यांच्या जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतात. या थोड्याशा जास्त जागांचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळालं. सगळ्यात आधी तुम्हाला फॅक्टर लक्षात आलं, तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या नुसार जागा पहिले अरेंज करून घ्या. त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेचं पण तुम्ही ते करू शकतात. आता कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत, कारण की झोन पहिले तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. तर या चार्ट मध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. ओके, समजा आपलं सेंट्रल रेल्वे आहे तर सेंट्रल रेल्वेमध्ये 2012 जागा आहेत.
त्याच्यानंतर वेस्टर्न रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वेमध्ये किती 3148 जागा आहेत. महिलांनी शक्यतो या दोन पैकीच एक झोन निवडावा. तुम्हाला बाकीचे झोन निवडायचे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा सोबत तुमचे SC ST OBC जे काही कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ते तुम्ही एकदा बघून घेतल्या पाहिजे. आता रेल्वेचं ग्रुपनी आहे, पदनी आहे, नेमकं काम काय असतं आणि महिलांसाठी ते सुटेबल आहे का, त्या सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे. आणि ज्या पद्धतीने हा क्रम दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही तो क्रम लावू शकता. सगळ्यात आधी तुम्ही पहिलं दिलं पाहिजे असिस्टंट S&T. आता हे सिग्नल अँड टेलिकॉम उपकरणांच्या देखभालच्या संदर्भात आणि दुरुस्तीच्या संदर्भातलं काम आहे. म्हणजे सिग्नल अँड टेलिकॉम असिस्टंट, सिग्नल अँड टेलिकॉम हे डिपार्टमेंट तुम्ही नंबर 1 ला ठेवा, कारण की हे अतिशय सुटेबल आहे. हे तांत्रिक काम असून वर्कशॉप मध्ये असल्यास अधिक सोयीचे ठरते. म्हणजे तुमचं एक स्पेशल वर्कशॉप असतं, तिथं त्या वस्तू तुमच्यासाठी आणल्या जातात आणि तिथं तुम्हाला सिग्नल अँड टेलिकॉमचं काम करावं लागतं. वर्कशॉप मध्ये असण्याचा फायदा असो असतो की तुम्हाला एकाच ठिकाणी जॉबला जावं लागतं. ओके, पुढे असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल. बघा, इलेक्ट्रिकल उपकरणाचे संचालन आणि देखरेखीचं काम असतं. हे पण महिलांसाठी सुटेबल काम आहे. हे मोठ्या स्टेशनवर किंवा कार्यालय अंतर्गतच हे काम जे आहे तर ते करण्यात येतं. पुढचं आहे असिस्टंट TL अँड AC. रेल्वे डब्यातील जे काही लाईट, पंखे, AC यंत्रणेची तपासणी करणे सुटेबल आहे. तांत्रिक कामांची आवड असल्यास हे पद थोडं आणखी छान होऊ शकतं. म्हणजे असिस्टंट. पुढचं असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल. नावाचा शेड आहे म्हणजे ते इनडोअरच काम चालणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनच्या देखभालासाठी मदत करणे हे पद महिलांसाठी चांगले आहे, कारण की हे इनडोअरचं पद आहे. त्यामुळे तुम्हाला काही बाहेर फिरायची गरज पडत नाही. एक फिक्स लोकेशनला तुमचा जॉब होऊन जातो, म्हणून तुम्ही हे 4थ्या नंबरला ठेवू शकता. पुढचं आहे असिस्टंट कॅरेज अँड वेगन. ट्रेनच्या डब्यांची, बोगींची तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती करण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. हे थोडं मध्यम स्वरूपाचं आहे. आता जे पुढे येतील पहिले जे 4 पद होते ते एकदम बेस्ट त्या पद्धतीने क्रमाचे पद होते. यात काही प्रमाणात शारीरिक कष्टाचे काम तुमचं असू शकतं. पुढचं असिस्टंट TRD. ओव्हरलोड वायर म्हणजे ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक यंत्रणेची देखभाल तुम्हाला करावं लागतं. ओव्हरहेड वायर कमी सुटेबल आहे. हे काम पूर्णपणे मैदानी असून यात उंचीवर चढून काम करावं लागतं, म्हणून हे 6व्या नंबरला काम आहे. असिस्टंट PWay म्हणजे जे रेल्वे रुळांची ट्रॅक असते त्यांची प्राथमिक देखभाल आणि दुरुस्ती करण्याचं काम या असिस्टंट PWay मध्ये केलं जातं. हे थोडं कमी सुटेबल आहे, कारण की यात शारीरिक कष्टाचं आणि तुम्हाला उन्हाळ्यात पावसाळ्यात बाहेर म्हणजे आउटडोअरला काम करावं लागू शकतं. त्याच्यानंतर 8व्या नंबरला आहे असिस्टंट ब्रिज. हे रेल्वेच्या पुलांचं संदर्भातलं काम आहे. ब्रिज म्हटल्यानंतर थोडंसं तुम्हाला कमी सुटेबल असतं. यामध्ये प्रवासाचे प्रमाण हे जास्त असून काम खडतर आहे, कारण की पूल काय प्रत्येक ठिकाणी असो, पुलापर्यंत तुम्हाला जावं लागतं, तिथं तुम्हाला काम करावं लागतं. असिस्टंट ट्रॅक मशीन. रुळांच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरीजवर काम करावं लागतं. हे मध्यम आहे, तांत्रिक आहे, पण ड्युटीचे ठिकाण तुमचं सतत जे आहे तर त्याच्यात बदलू शकतो, तो एक ड्रॉबॅक असतो. त्याच्यानंतर पॉइंट्स पण B. रेल्वे रुळावरील जे पॉइंट्स आहेत ते बदलणे आणि शटिंग मध्ये मदत करणे हे मध्यम स्वरूपाचं आहे. हे पद जबाबदारीचं आहे. यात 24 तास प्रमाणे तुमच्या ड्युटी लागते. म्हणजे 24 तास ड्युटी नसते, मग शिफ्ट पाडलेली असतात तुमची. सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, फर्स्ट शिफ्ट कोणत्याही शिफ्टला ड्युटी लागू शकते. त्याच्यानंतर ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 आहे. याला सगळ्यात जास्त जागा आहेत. म्हणजे तुम्ही कुठलेही बघा, याला सगळ्यात जास्त जागा आहेत, परंतु रेल्वे रुळांची गस्त घालणे आणि प्रत्यक्ष दुरुस्ती करण्याचं हे म्हणजे रेल्वेचा हार्ट म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने जे रेल्वे चालते तर त्याचा खरं जो श्रेय जातं या ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 लाच जातं. हे सर्वात कमी सुटेबल पद आहे महिलांसाठी, कारण की हे शारीरिक दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक पद आहे. आधी याला काय केलं जायचं, या पदावर जे काही नियुक्त झाले त्यांना इतर ठिकाणी कामांचं करायचं, पण आता प्रॉब्लेम असा झालाय की महिलांचं प्रमाण वाढलेले म्हणून त्यांना काही इतर कामं देता येत नाही, कारण की एकाला दिलं तर सगळ्यांना द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला डायरेक्ट ट्रॅक मेंटेनरचे जे आहेत तर ते काम येऊ शकतं. शक्यतोवर ते फक्त एवढीच मदत करतात की शक्यतोवर तुमची डे ड्युटी लावण्याचा प्रयत्न करतात, पण सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट पण तुमची इथं येऊ शकते जागा. पण ज्या महिलांना वाटते की नाही मला कामाशी काही संबंध नाही, मी एकदम कोणतंही शारीरिक दृष्ट्या काम करू शकते, तर त्यांच्यासाठी ट्रॅक मेंटेनर तर छानच काम आहे, कारण की फायदा असा आहे की याला जागा जास्त आहेत, याच्यामध्ये सिलेक्शनचे चान्सेस हे सगळ्यात जास्त तुमचे होऊन जातात. पण तरी पण जर त्यांना कामाच्या स्वरूपानुसार जर हे ठेवायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने क्रम ठेवू शकतात. जर तुम्हाला जागांनुसार क्रम ठेवायचा असेल तर तुम्ही आधीच सांगितलं, तर तुम्ही जागांचं कॅल्क्युलेशन करा, तुम्ही क्रम ठरवा आणि फॉर्म भरून टाका, त्याला महत्व नाही. बघा, 2 गोष्टी आहेत, एक तर जागानुसार फॉर्म भरा, एक तर कामाच्या स्वरूपानुसार तुम्ही जे आहेत तर ते फॉर्म इथं भरू शकतात. तर हे सगळ्यात सांगितलं, लक्षात घ्या. याच्यामध्ये हा याला प्रिफरन्स असिस्टंट S&T, असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट लोकोशेड ही पदे सुरक्षितता आणि निश्चित कामांच्या वेळेसाठी ओळखली जातात, म्हणून यांना वरचा क्रम ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर अशी पदं जी खाली ठेवली पाहिजे ती म्हणजे ट्रॅक मेंटेनर 4, TRD, असिस्टंट ब्रिज ही पदे शक्यतो प्रिफरन्सच्या लिस्टमध्ये सर्वात शेवटी ठेवावी, कारण की यात शारीरिक थकवा, मैदानी कामांचे स्वरूप हे थोडे जास्त असते. मुलांसाठी हे क्रम निवडण्याचे फायदे काय आहेत, म्हणजे मी जे आता क्रम सांगितले त्यांच्यामधला पहिलं काय की कामाच्या निश्चित वेळ आहेत, की पहिल्या 5-6 पदावर शिफ्ट ड्युटी किंवा फिक्स ड्युटी असते.
ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक किंवा एक फिक्स असतं ना, दरवेळी कळून जातं मला 10ला जायचं, 5ला यायचं किंवा कोणत्या टाइमला जायचं, कोणत्या टाइमला यायचंय. त्याच्यानंतर सुरक्षितता, वर्कशॉप आणि शेडमध्ये सीसीटीव्ही देखभाल, सुरक्षा रक्षकांची उपलब्धता किंवा काय असतं एका ठिकाणी काम करण्याचं दररोज माहिती असतं आपल्याला इथं जायचंय. त्याच्यानंतर प्रवासाचा अभाव, म्हणजे प्रवास नसतो ना, एक ठिकाणी तुम्हाला माहित असतं तर त्या पद्धतीनेच तुम्ही सगळ्या काही अरेंजमेंट करतात, दररोज जास्त तुमचा प्रवास होत नाही. आता महिलांनी फॉर्म भरताना लक्षात घ्यायचे काही महत्त्वाचे मुद्दे. पहिले म्हणजे काय की महाराष्ट्रातील जे काही महिला असतील तर ते शक्यतो वेस्टर्न रेल्वेच्या 3148 जागा किंवा सेंट्रल रेल्वेच्या 2012 जागांसाठी अवश्य तुम्ही फॉर्म भरावा. दोघांपैकी एकच तुम्ही निवडावं. सर्वात जास्त जागा या नॉर्दर्न रेल्वे नवी दिल्ली हे 35-36 आहेत. 3537 आहेत. म्हणजे जर एखाद्याला भरायचं असेल, महिलांना भरायचं असेल की नाही मला फक्त सिलेक्शन पाहिजे तर तुम्ही इथं भरू शकता. महिलांसाठी पोस्ट प्रिफरन्स, महिला उमेदवारांनी फॉर्म भरताना हॉस्पिटल किंवा वर्कशॉप, शक्यतो याच्यात हॉस्पिटलची पद आलेली नाही, वर्कशॉपचीच आहेत, तर वर्कशॉपच्या पदांना दिल्यास तुलनेने काम सोपं असू शकतं. अर्ज करण्यापूर्वी आपल्या विशिष्ट प्रवर्गासाठी SC ST OBC EWS मी तुम्हाला आधी पण काय सांगितलं तर त्यांच्या तुमच्या जागा ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही फॉर्म जो आहे तो भरला पाहिजे. तर आता हा एक पोस्ट प्रिफरन्स तुम्हाला मी दिलेला आहे. तुम्हाला आणखी याच्यात जर काही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन किंवा वरती खाली करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. जर एखाद्या पुरुषांना वाटत असेल की सर आम्हाला पण एखादा व्हिडिओ असा टाका तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देतो. येणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला रेल्वेविषयी माहिती याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. नवीन उमेदवार असाल किंवा तुमचा स्कोर कमी येते, मागे देखील 24 मध्ये देऊन पाहिले, आता परीक्षा देऊन पाहिले, थोडा स्कोर कमी आला तर तुम्ही नक्कीच आपली ही बॅच जॉईन करा. नक्की तुमची स्कोर असेल, त्याच्यानंतर नवीन कोणी उमेदवार असतील त्यांची एक परिपूर्ण तयारी होणार आहे. आणि लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो डायरेक्टली 9 फेब्रुवारी 2026 पासून ही बॅच सुरू होते. बेसिक टू ऍडव्हान्स सगळं काही असणार आहे, म्हणून तुम्ही आजच आपली ही वंदे भारत बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, त्याला डाउनलोड करा. किंवा काही प्रॉब्लेम असेल हा नंबर आहे. सोबत या बॅचच्या फीज मध्ये GM10 नावाचा कोड यूज कराल तर आणखी 10% तुम्हाला सूट मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.